नमस्कार. सुवर्णा स्विंग चॅनलवर आज आपण बघणार आहोत की मी माझ्या वन रूम किचन घरामध्ये माझ्या कामासाठी कशी जागा केली आहे, जिथून मी कामासोबत एक यूट्यूब चॅनलसुद्धा चालवते आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससुद्धा घेते. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी असं विचारलं होतं की तुम्हाला असं काही बघायला चॅनलवर आवडेल का, तर तशा बऱ्याच पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या. तर हा व्हिडिओ खास त्या मैत्रिणींसाठी. तर आधी जस्ट एक कल्पना यावी म्हणून मी तुम्हाला हॉल दाखवते. हा आहे एंट्रन्स आणि इकडे सगळं हे स्टोरेज आहे. त्यानंतर ह्या भिंतीला टीव्ही आणि हे फोल्डिंग टेबल आहे. हे ओपन करून ह्याच्यावर मुलं अभ्यास करतात किंवा माझं कटिंगसुद्धा ह्याच्यावरच चालतं, ह्या 4 खुर्च्या टेबलसाठी. आणि त्यानंतर दाराच्या अगदी समोरच ही खिडकी आहे आणि ह्याच्या खाली हे जे 2 कप्पे दिसतात आहे, ह्या 2 कप्प्यांमध्येच माझं कामाचं सामान राहतं. त्यातला जो राईट साईडचा आहे त्याच्यामध्ये नेहमी आलेलं काम असतं, म्हणजे जे मी तयार केलेलं नाही आहे, शिवण्यासाठी आलं आहे. आणि इकडच्या बाजूला असतं तयार झालेलं काम आणि शिवाय थोडंफार लेस वगैरे जे काही लागतं ते सगळं त्याच्यामध्ये ठेवते. हे असं नेहमीच भरलेलं असतं आणि शक्यतो मी हे सगळं त्याच्या आतच ठेवण्याचा प्रयत्न करत असते. हे तयार असलेले कपडे आणि ह्या बाजूला ह्या बॉक्समध्ये फॅब्रिक ग्लू वगैरे इतर सगळं जे काही मला शिलाईसाठी सामान लागतं, लेस, मशीनचं ऑइल वगैरे, ते सगळं ठेवलेलं असतं. हे सध्या काल आलेलं अल्टरचं काम होतं आणि ते मला आजच कंप्लीट करायचं आहे, म्हणून मी ते आतमध्ये ठेवलंच नाही. आता हे करून टाकायचं आहे. हा ड्रेस मी अर्धा शिवत असतानाच मला आठवण आली म्हणून मी हे शूट करायला घेतलं. त्याची सलवार शिवून झाली आहे. तर ही जी खिडकी आहे ही आम्ही 4-5 वर्षांपूर्वी मोठी केली. त्याच्या आधी इथं छोटी खिडकी होती आणि त्याच्यासमोर एक सिंगल बेड होता ज्याला 2 मोठे ड्रॉवर होते. मग तेव्हासुद्धा त्या 2 ड्रॉवरपैकी एका ड्रॉवरमध्येच माझं आलेलं सामान, म्हणजे आलेलं काम, तयार झालेले कामाचे कपडे आणि शिवाय माझं इतर मटेरियल, हे सगळं त्या एका कप्प्यामध्येच मी ठेवायची. हे धाग्यांचं ही पिशवी, हे सगळं कायम इथेच असतं आणि इथं थोडंसं तरी कपडे म्हणा, काही म्हणा, असतंच. माझ्याकडे जास्त करून कस्टमर्सच येतात, सगळ्यांना माहिती आहे काम करते, त्यामुळे ह्या पसाऱ्याचा मी जास्त विचार करत नाही. आणि ही झाली माझी मशीन. त्यानंतर हे सिंगल बेड टाईप आहे छोटंसं. त्यातला हा जो इकडचा कप्पा आहे ह्याच्यात उरलेले तुकडे वगैरे जे काही आपलं असतं की बाबा अस्तरमधून शिल्लक राहिलं पण आपल्याला इतर कपड्याला कशाला पट्ट्या वगैरे लावाव्या लागल्या, तर त्यासाठी ते त्याच्यामध्ये ते सगळं सामान असतं. थोड्याफार माझ्या वह्या, नोट्स वगैरे, आता क्लास वगैरे चालू आहेत तर त्याच्या पण नोट्स आहेत, तर ते सगळं त्याच्यामध्ये असतं. हा ट्रायपॉड मी आजकाल असाच ओपन ठेवत असते. पूर्वी मी काम झालं की तो गुंडाळून परत त्याच्या बॅगमध्ये भरून आतमध्ये ठेवून द्यायची, पण आता सगळ्यांनाच माहिती आहे की मी यूट्यूबचं काम करते, तर मग मी हे असं समोरच ठेवते, कारण आठवण येईल तेव्हा मग पटकन शूट करून घ्यायचं. तर एवढाच आहे माझा कामाचा सेटअप. ह्याच्यात काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे, किंवा मी घेते, की आलेले जे कपडे आहेत ते आपल्या घरातल्या इतर कपड्यांमध्ये मिक्स होऊ नयेत. म्हणूनच मी हे 2 कप्पेच त्यासाठी खास करून ठेवलेले आहेत. कारण ह्याच्या आधी एकदा असं झालं होतं की कुणाचा तरी एक ब्लाऊज शोधण्यासाठी मला कमीत कमी 2 ब्लाऊज शिवून होतील एवढा वेळ तो शोधत बसावा लागला होता आणि घरातल्या कपड्यांमध्ये मिक्स झाला होता. मग मी तेव्हापासून 2च कप्पे असे ठरवले, जसं पूर्वी बेड असताना मी ड्रॉवर ठेवायची, आणि आता हे 2 कप्पे. ह्या व्यतिरिक्त कामाचं सामान मी कुठंच ठेवत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर कटिंगसाठी हा टेबल ओपन करून वापरायचा आणि माझी मशीन आणि हे 2 कप्पे, एवढाच आहे माझा कामाचा सेटअप. यूट्यूबसाठी व्हिडिओचं शूटिंग करते तेव्हा अशा पद्धतीने ट्रायपॉड ठेवून मी खाली कटिंग करत असते. आणि शिलाई करत असेल तेव्हा इथं ट्रायपॉड ठेवून मी समोर बसलेली असते तुम्हाला शिलाई दाखवत.
त्यावेळी टेबलवर मुलं त्यांची ते अभ्यास वगैरे करत बसलेली असतात. आता शिलाई कामासाठी मी जे मटेरियल वापरते ते मी कसं ठेवलं आहे बघा. सगळ्यात खाली मोठ्या मोठ्या आणि रुंद लेसेससाठी असे बॉक्स असतात. चॉक आणि इतरसुद्धा थोडंफार सामान मी तिथेच ठेवलेलं असतं. त्याच्यावरती मी ह्या मण्यांच्या लेसेस सपाट ठेवते आणि त्याच्यावरती हा बॉक्स ठेवलेला असतो. हा काचेच्या बाउल्सचा रिकामा केलेला बॉक्स आहे. ह्याला कंपार्टमेंट आहेत म्हणून सोयीचा पडतो वापरायला. ह्याच्या सगळ्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जमेल तसं मी छोटं छोटं हे सामान ठेवलेलं आहे. हुक आणि प्रेस बटनची पाकिटं, पॅचेस, छोट्या छोट्या लेस, शिवाय हे जे गोल्डन कपडे आपल्याला वेगवेगळ्या शेडचे पायपिंग करण्यासाठी लागतात, असं सगळं मी सेपरेट ठेवलं आहे याच्यामध्ये. छोटं छोटं खूप प्रकारचं साहित्य लागतं, पण मी खूप मोठ्या प्रमाणावर आणून ठेवत नाही. कारण एकतर त्याला जागा जास्त लागते आणि दुसरी गोष्ट लेसचे, लटकनचे वेगवेगळे डिझाईन सतत बाजारात नवीन नवीन येत राहतात. आपण जेव्हा थोडं छोट्या प्रमाणावर घरातून काम करत असतो, अशावेळी हे सामान जर होलसेलमधून खूप जास्त प्रमाणात आणलं तर पूर्ण वर्षभर म्हटलं तरी आपलं सेमच लेसचे डिझाईन्स आणि लटकनचे डिझाईन्स आपल्याकडे राहतात. आणि मग एका कस्टमरच्या ब्लाऊजला आपल्याला परत परत सेम लेस किंवा लटकन रिपीट करता येत नाही. आणि सगळ्यात शेवटी बॉक्सच्या वरती इलास्टिक वेगवेगळ्या रुंदीचं मी एकाच बॉक्समध्ये ठेवलेलं असतं, म्हणजे कॅरी बॅगमध्ये. आणि त्याच्यातच सलवारसाठी जी बॉटम पट्टी वापरतो ती सुद्धा ठेवलेली असते. आणि त्याच्यासोबतच हे पेपर कॅनव्हाससुद्धा. थोडक्यात काय, व्यवसाय करायचा म्हणजे भरपूर सामानच आणलं पाहिजे असा माझा कधीच हट्ट नव्हता. जेवढी जागा अवेलेबल आहे त्यातच मी हे सामान ठेवते आणि त्याच्यात माझी व्यवस्था अगदी उत्तम चालली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही क्लास मी एकाच वेळी घेते. या बॅचला ऑफलाईनला 3 जणी आहेत. एक जण व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नाही आहे. इथे मी डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कटचं कटिंग कसं करायचं ते दाखवते. कस्टमरच्याच ब्लाऊजवर मी कटिंग करून दाखवते, ज्याच्यामुळे एका टेलरकडून तुम्हाला कामाचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, जे क्लासेसमध्ये बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. आणि समोर जो स्टँड ठेवला आहे त्याच्यावर मी माझा मोबाईल लावलेला आहे. त्याच्यावर गुगल मीटवर व्हिडिओ कॉल चालू असतो आणि त्या व्हिडिओ कॉलवर मी समोर काय दाखवते हे तुम्हाला दिसतं आणि ऐकूसुद्धा येतं. ऑफलाईन क्लासमध्ये मी जागेच्या अडचणीमुळे 4 पेक्षा जास्त जणींना घेऊ शकत नाही. पण तुम्हाला जर बेसिक येतं, फक्त फिटिंग नीट येत नाही, फिनिशिंग येत नाही आणि थोड्या प्रोफेशनल मार्गदर्शनाची गरज आहे, तर असा ऑनलाईन क्लास तुमच्यासाठी बेस्ट आहे. ह्या सगळ्या क्लिप जवळजवळ 15 दिवसाच्या अंतराने शूट झालेल्या आहेत. कारण क्लासेस, नवरात्रीची वगैरे कामं, ह्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मला जे बोलायचं आहे ते लिहून ठेवायला आणि त्यानंतर ते रेकॉर्ड करायला वेळ मिळत नव्हता. आता हे जे मी ब्लाऊजचं कटिंग करायला घेतलं आहे ते सुद्धा 4चा क्लास आहे, तर अक्षरशः 4ला 20 मिनिट कमी असताना 20 मिनिटात कटिंग करून होईल अशा हिशेबाने घाईमध्ये काम चालू आहे. ह्या अशा विषयावरचा व्हिडिओ शेअर करा अशी कमेंट ज्या ताईंनी केली होती त्यांना जरा जास्तच वाट बघावी लागली आहे, तर त्यांना सगळ्यात आधी मी सॉरी म्हणते. कारण त्या कमेंट येऊन जवळजवळ 20 ते 21 दिवस होऊन गेलेत. हा व्हिडिओ आत्ताच जवळजवळ 8 मिनिटांपेक्षा मोठा झाला आहे. कदाचित मला ह्याचा अजून एक भाग करावा लागेल, कारण ह्यामध्ये आधी मी कशा प्रकारे शिवणकामाला सुरुवात केली किंवा मी का शिकले हे मला सांगायचं होतं. पण त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओ खूपच जास्त मोठा होईल, त्यामुळे तो भाग मी स्किप करते. आणि आता जर माझा कामाचा सेटअप वगैरे दाखवून झालाच आहे, तर जनरली घरातून असं काही काम सुरू करायचं म्हटलं तर काय काय अडचणी येतात त्याचा आपण विचार करू. सुरुवात करताना सगळ्यांची मुख्य अडचण हीच असते की नवीनच शिवणकाम सुरू केलेलं असतं, शिवायला सुरुवात केलेली असते, त्यामुळे कामाला फिनिशिंग नसतं. थोडेफार फिटिंगचे प्रॉब्लेम असतात आणि हेच खरं तर सगळ्यात मोठे प्रॉब्लेम असतात. तर फिटिंग नीट शिकण्यासाठी एकच करायचं, सगळ्यात आधी क्लास व्यवस्थित ठिकाणी करायचा. यूट्यूबवरून जरी शिकत असाल तरी आज एका चॅनलचा व्हिडिओ बघून कटिंग केलं, दुसऱ्या चॅनलचा बघून शिलाई केली असं नाही करायचं. एकाच चॅनलची पद्धत फॉलो करा. सगळंच दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आधी आपलं काय चुकलं, मागच्या ब्लाऊजमध्ये आपल्याकडून काय चुका झाल्या होत्या हे आधी लक्षात घ्यायचं आणि नंतर त्यात सुधारणा करायची.
फिनिशिंगसाठी सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ करीन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण घाबरतो खूप. बाहेरचा ब्लाऊज घेतला आणि काही चुकलं तर काय करायचं ह्या विचारानेच आपण पाऊल पुढे टाकायला घाबरतो. खरं तर आपल्या आजूबाजूला, घरात, मैत्रिणींमध्ये काही जणी नक्कीच अशा असतात की त्या आपल्याला सपोर्ट करायला तयार असतात. त्यांचा ब्लाऊज थोडा चुकला, परत परत फिटिंग करावं लागलं तरी त्यांची फार तक्रार नसते, कारण त्यांची तुम्हाला प्रोत्साहन देण्याची इच्छा असते. किंवा ही नवीनच शिकते, आपण शिलाई पण कमी देतोय तर थोडंफार कमी जास्त होणारच, एवढी त्यांच्या मनाची तयारी असते. त्यामुळे गरज आहे ती आपणच थोडं धाडस करण्याची. शिवाय आपल्याकडून काम चुकलं तर लोक नावं ठेवतील, हिला काही जमतच नाही असं म्हणतील, ही पण एक भीती असते. तर जसजशी तुमच्या कामात सुधारणा होत जाईल तसतसे हेच लोक आपलं कौतुक करायला लागतील हे स्वतःला सांगत राहायचं आणि काम मनापासून आणि 100% फोकस ठेवून करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जर प्रोफेशनली कामाला सुरुवात करायची असेल तर निदान 1 वर्ष स्वतःला द्या सुधारणेसाठी. तोपर्यंत फक्त स्वतःच्या होणाऱ्या चुका सुधारण्यावर फोकस करा. पैसे किती मिळतात किंवा कोण काय म्हणतं ह्याचा जास्त विचार करू नका. नवीन नवीन सुरुवात करता तेव्हा रोज एक ब्लाऊज इतकं साधारण प्रमाण असलं तरीसुद्धा हळूहळू प्रॅक्टिसमुळे फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये खूप सुधारणा होते. सुरुवातीला असं सुद्धा काम कमीच येत असतं, मग एवढंच काम येतं असं म्हणण्यापेक्षा कमी काम आहे म्हणून मला शांततेने आणि लक्ष देऊन काम करता येतंय असा विचार करा. एकदा का आपलं काम व्यवस्थित व्हायला लागलं की कसलीही जाहिरात न करता सुद्धा लोक यायला लागतात. आणि काम सुधारल्यानंतर शिलाई वाढवलीत तरी एकदा तुमच्या हातचं फिटिंग ज्यांना आवडलं आहे ते कस्टमर्स पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतातच. दुसरी एक अडचण बऱ्याच जणींची असते ती म्हणजे घरातले सपोर्ट करत नाहीत. तर का करत नाहीत ह्याचा आधी विचार करू. एक कारण म्हणजे तुमची परिस्थिती चांगली असते, तुम्ही पैसे कमवण्याची काय गरज आहे असा घरातल्या व्यक्तींचा विचार असू शकतो. माझ्या बाबतीत खरं तर तोच प्रकार होता. पण आपल्याला घरातली कामं झाल्यावर रिकामं बसायला आवडत नाही, स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे, ह्याच विचाराने मी सुरुवात केली. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपले छंद किंवा काम सांभाळलं तर नंतर हा विरोध कमी होतो आणि नंतर उलट त्याचं कौतुकच व्हायला लागतं. शिवाय तुम्ही जे करताय त्यातून पैसे मिळतात हा प्लस पॉईंट आहेच. दुसरी अडचण असते जागेची. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच आहे की मी किती कमी जागेत ह्या कामाचा सेटअप बसवलाय आणि ते सुद्धा घरात फार पसारा न करता. तुमच्यापैकी कोणी जर कमी जागेत शिलाई कामाचा काही घरात सेटअप केला असेल, त्यासाठी काही जुगाड केले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. माझ्यासोबतच व्हिडिओ बघणाऱ्या इतर मैत्रिणींना सुद्धा त्याचा फायदा होईल. कदाचित जागेअभावी ज्या बाहेरची कामं घेत नाहीत त्यांना काही आयडिया मिळतील. घर मोठं असेल, एखादा रूम तुम्हाला स्वतंत्र कामासाठी मिळणार असेल तर उत्तमच आहे. त्यामुळे तुमचं काम पण सोपं होईल आणि घरातल्या इतर लोकांना त्याचा डिस्टर्बन्स पण होणार नाही. कधीकधी घरातून ह्यासाठी पण सपोर्ट नसतो की बाहेरचं काम केलं की घरात दुर्लक्ष होईल, घरातल्यांची गैरसोय होईल. हे खरं तर 80% महिलांना सपोर्ट न मिळण्याचं कारण असतं आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करूनच आपल्याला काम सुरू करायचं असतं. कारण हे काम जर आपण आपल्या इच्छेसाठी करतोय तर आपणच स्वतःला सपोर्ट करायचं. सुरुवात केली की आपोआप गोष्टींची सवय होत जाते, आपल्याला पण आणि घरातल्यांना पण. थोडीफार त्यांना आपली काळजी पण असते की कामामुळे आपण टेन्शन घेऊ, आपली चिडचिड होईल, स्वतःला त्रास होईल. आणि काही प्रमाणात ते खरं पण आहे. नवीन काहीही सुरू करायचं झालं तरी आपल्याला त्रास होणारच आहे. काही वर्षांनी आपण सुरुवात का नाही केली असा पश्चात्ताप होण्यापेक्षा हा थोडासा त्रास सहन करायला हरकत नाही. बरं, ह्याला इन्व्हेस्टमेंटसुद्धा जास्त लागत नाही. जी काही इन्व्हेस्टमेंट असते ती आपल्या वेळेची आणि कौशल्याची. त्या व्यतिरिक्त फक्त मशीन हीच काय ती आपली मोठी इन्व्हेस्टमेंट असते. तर आजच्या व्हिडिओचं थोडक्यात सार सांगायचं झालं तर आधी काम नीट शिका. कमी जागा असेल तर त्यामध्ये ॲडजस्ट करा किंवा मग सरळ कामाची जागा स्वतंत्र ठेवा. घरातल्या विरोधाकडे वाद न घालता फक्त थोडं दुर्लक्ष करा आणि सगळ्यात आधी निदान सुरुवात करा. टेलरिंगचं दुकानच टाकलं पाहिजे असं काही नाही. घरातून सुद्धा जितका मोकळा वेळ मिळेल तेवढ्या वेळात आपण आपला छंद म्हणून हे काम केलं आणि त्यातून पैसे सुद्धा मिळत असतील तर आपल्या घरातल्यांना सुद्धा आनंदच होईल.
आणि ह्या कामामुळे खरं सांगायचं तर मला तरी खूप छान मैत्रिणी मिळाल्या. कस्टमर म्हणून येणाऱ्या तर मिळाल्याच, पण हे काम शिकवण्यासाठी मी यूट्यूब चॅनल सुरू केला आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा असंख्य गोड मैत्रिणी मिळाल्या, ज्यांना मी प्रत्यक्ष भेटले नसले तरी आपल्या कमेंट्समधून आपला संवाद होतच असतो. शक्यतो सगळ्या कमेंट्सला उत्तरंसुद्धा देण्याचा मी प्रयत्न करतच असते. त्यामुळे ह्या कामामुळे माझा वेळ छान जातो, पैसे मिळतात आणि शिवाय माझा लोकसंपर्क वाढला, हा मी सगळ्यात मोठा बोनस पॉईंट समजते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आहे, कारण मी अशा प्रकारचे व्हिडिओ अजून कधी शूट केले नाही आहेत. माझे मोस्टली ट्युटोरियलचे व्हिडिओज असतात चॅनलवर. या व्हिडिओचं स्वरूपच ॲक्च्युली थोडंसं व्लॉगकडे जाणारं आहे आणि हा चॅनल जो आहे तो ट्युटोरियल किंवा एज्युकेशनल टाईप चॅनल आहे. त्यामुळे अशा प्रकारचा व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड करावा की नाही ह्याबद्दल मला थोडी शंकाच होती, पण हा व्हिडिओ करणं आवश्यकसुद्धा तितकंच होतं. तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. नवीनच सुरुवात करताना शिलाई किती घ्यावी ह्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ लवकरच बनवीन. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.